भोजपुरी लोकांना मराठी शिकवल्याचं कौतुक असं सामंतांनी म्हटलंय। नुसतं दादागिरी करून मराठी शिका सांगून काही होत नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं। भोजपुरी लोकांना मराठी शिकवल्याचं आपण कौतुक केलं पाहिजे। अमराठी माणसाला मराठी शिकवल्याचं आपण कौतुक केलं पाहिजे। नुसतं दादागिरी करून मराठी शिका म्हणून सांगून काहीच होत नाही। त्याच्यासाठी काही मेहनत घ्यावी लागते। ती मेहनत मराठी भाषा विभाग आणि परिवहन विभागाने घेतली आणि 1,67,000 वाहक आणि चालकांना आम्ही मराठी शिकवण्यामध्ये यशस्वी झालो। तर लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। कालच्या दंगेनंतर सार्वजनिक मंडळाने कारवाई केली होती, मात्र कालचा जो शिंदेचा कार्यक्रम होता तो सुरूच भाषणं जी होती ती 10 नंतर झाली। स्वतः सिद्धेश कदम जे महाराष्ट्र एमपीसीबी तेच मी सांगितलं, लोक हे सगळं बघत आहेत, लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत आणि लोक बरोबर उत्तर देतील त्याला। राहुल गांधींचा कार्यक्रम उत्तम झाला असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। असे राहुल गांधी निवडणुकीत दिसले असते तर त्यांच्यासोबत गेलो असतो असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। राहुल गांधींसोबत पुढे जाणार की नाही ही भूमिका राज ठाकरे घेतील असं देखील यावेळेला अमित ठाकरेंनी म्हटलं। आता मी बघितलं राहुल गांधीजींचा कार्यक्रम झाला, उत्तम झाला। हा प्रतिसाद सरकारच्या विरोधात आहे आणि असे राहुल गांधीजी आम्हाला सत्तेच्या निवडणुकीच्या वेळेला दिसले असते आम्ही त्यांची बाजू घेतली असते। राजसाहेबांची भूमिका आहे। मी तुम्हाला आता सांगितलं की मला काय वाटतं, त्यांच्यावर जाणार की नाही ही राजसाहेबांची भूमिका आहे। तर भरत गोगावलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यात आली। गोगावलेंनी खड्डे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेचा आढावा घेतला। नुसतं पाहणी करून थांबणार नाही, वेळ पडल्यास खड्डे देखील बुजवू असं गोगावलेंनी म्हटलंय। पाहणीनंतर मंत्री भरत गोगावलेंची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। पाहणी दरम्यान भरत गोगावलेंचा ताफा मानगावच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला होता। आमची पाणी प्रॉपर चॅनेलने अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन आलेलं काम चालू आहे। गणपती अगोदर सगळं व्यवस्थित होईल त्याची जबाबदारीने आम्ही सांगतोय आणि तुम्ही पण पाणी घ्या। शेठ, तुम्ही म्हणाला होता तर पालकमंत्री झाल्याच्या नंतर पहिलं माझं काम आहे की मुंबई गोवा महामार्ग करणं आणि आज आपण अक्षरशः रस्त्यावर उतरून पाहणी करताय। नुसतं रस्त्यावर उतरून नाही, वेळ आली तर सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन पूर्ण आम्ही खड्डे बुजवून टाकू। तर साखरेच्या दराबाबत राजू शेट्टींकडून चौकशीची मागणी करण्यात आली। देशात साखरेचा तुटवडा नसताना दरवाढ कशी झाली असा सवाल राजू शेट्टींनी केला। साखर चोरट्या मार्गाने इतर देशात गेली का, तपासाची गरज असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे। खाजगी कारखाने, खाजगी व्यापारी, जे मोठे साखरेचे व्यापारी आहेत ते यांचे गोडाऊनवर धाडी टाकून स्टॉक तपासला पाहिजे। हे सरकार का करत नाही? आणि देशाबाहेर साखर गेलेली असेल तर मग आमचे केंद्रीय गृहमंत्री काय करत होते? शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक भरून साखर, कारण रोड बाय रोडच गेलेली आहे, मग त्यावेळी गृह खातं काय करतं? आणि त्यामुळं अमित शहाना सुद्धा आपली जबाबदारी नाकारता येणार नाही। ते उठसुट साखरेबद्दल फारच चिंता अलीकडे व्यक्त करतात, काय त्यात त्यांचाच इंटरेस्ट आहे हे त्यांनीच आता सांगावं। तर कोल्हापूरमध्ये आज शक्तीपीठ कृती समितीची बैठक पार पडली। बैठकीमध्ये महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडणार शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे। तर पंढरपूर कॉरिडॉरच्या मुंबईतील बैठकीला बाधित नसलेल्या व्यक्तींची हजेरी पाहायला मिळते। पंढरपुरातून गेलेल्या शिष्टमंडळामध्ये बाधित नसलेले व्यक्ती आहेत। कॉरिडॉरमध्ये बाधितांना चर्चेचं निमंत्रण होतं, मात्र बैठकीमध्ये बाधित नसलेले व्यक्ती हजर होते असं सांगण्यात येतं। तर लालबाग परळमधील जखमींशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधलाय। काल रात्री घडलेल्या घटनेमध्ये आदित्य ठाकरेंनी त्याची माहिती घेतलेली आहे। काल लालबाग परळ भागामध्ये 2 गटात वाद झाला होता।